शोक पाणी किती करते ते, दारू पिते, इकडे पडते तिकडे पडते. मला काय सांगू राहिले तुम्ही? सांगू राहिले मोठे मला आबा एक तर बकरी द्या नाहीतर पिल्लू द्या, विषय आटपला. नाहीतर मी भांडणं करतो. सांगू राहिले तुम्हाला मी. बा कसं काय करा रे, लका शिवला रे. अरे 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 बाबा तुम्ही हे पिल्लू कशाला आणलं बरं बकरी सोबत? या पिल्लाला ऊन नाही लागत का? नाही लागत ना. ते ठेव ना, ते पिल्लू ठेव ना खाली, राहते ना त्याच्या माझ्यासोबत खेळते ना ते. नाही ना माझ्यासोबत राहते. पा मला चिपकू नाही म्हटलं. माझ्यासोबतच राहते ती पिल्लू, तिच्या माझ्याजवळात नाही. सोड ना त्या पिल्लाले, त्या माझ्याजवळ राहू दे म्हटलं. राहू दे सोड ना. नाही 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 काय नाही नाही मुंडवाला, सोड ना ते पिल्लू, सोड ना बे. राहू दे ना, हातात राहू द्या म्हटलं. राहू दे. ती बकरी पाहिजे तिची माय कला करली ना, सोड ना ते. मायबीन त्या लेकराला त्या पिल्लाला जगू द्या रे बरोबर. घरी ठेवली की ती बहीण हात लावते, अति आला की तू हात लावतं. जगू दे म्हटलं त्या पिल्लाले. कोशिश करला करते ती बकरी. राहू द्या, हातातच राहू द्या. अरे बापरे, जगण्या बकरी घेतली वाटते. बकरी घेतली. हे बा पिल्लू. बापा बकरी घेतलेली काय यानं? मायबीन काय होतं त्याच्याजवळ काहीच नव्हतं ना. माझ्यावर काम करेन ते, माहिती काम करेन ते. काहीच नव्हतं बाबा. बकरी घेतली वाटते. किती घेतली बकरी? आबाजीनं दिली, आबाजीनं. फुकट दिली, फुकट. अरे देवलाल काय म्हणून राहिलं ते पोरग? फुकट दिली म्हणते आबाजीनं. काय म्हणून राहिलं ते? मनोज पाटील मी सांगतो तुम्हाला काय झालं ते या बकरीला म्हटलं बिमारी झाली. बिमारी झाली. माझ्या बाबा म्हणे घे म्हणे बाबा बकरी, सोय कर म्हणे. जमली म्हणे. जमली बा तब्येत. आता तिने एक पिल्लू पण दिलं. लय गमलं मले. पाय ना किती फायदा झाला याचा. म्हणजे फुकट भेटली ना बकरी येले. पाय बापा. हो का मा ती काम करे ना हे मरणाचं. बापा बरं आहे रे बा. लोक कसे वर जातात काय समजत नाही मला. हो का म्हणजे बरं आहे का ते? चांगला आहे का ते? चांगला आहे का? काय चांगला आहे रे बा? काय चांगला आहे बा? जरा चांगला आहे. पण कसं तर फुकट भेटली ना तुला का बकरी ती? तर सोय घेतली म्हणून जमलं का बाबा? नाही का? पाय ते तिने पिल्लू दिलं वाटते. काय मजा आला का देवला ती? कायची मजा रे बा? कायचं काय मग? काय सोय घेतली म्हणून जमलं, नाही तर काय झालं असतं? कल्याण झालं नसतं तिचं. मग काय सोय घेतली म्हणून जमलं. चांगलं आहे ना. कसं आता हे जमलं देऊ काम नाही का? भागलं देऊ काम. आता जरा संख्या वाढवायची, इकून टाकायचं खांड. हो काय करता आता नाही का? बरोबर आहे तुमचं. पण लगा हे का रे? तो हे बरोबर नाही करलं का? शिवलाले माहिती का नाही म्हटलं? काय मा भावाले का? मा भावाला माहिती आहे बाबा. मा भाऊच म्हणे देऊन टाक म्हणे. मग मा भावाले मग काय? मा भावाला माहिती आहे, शिवलाले माहिती आहे. शिवलाले माहिती आहे का? बाबा बरं आहे. हटलं का? तुम्ही पहा ना कसं करतो मी बकरीची सोय किती करतो. पहा तुम्ही पहिले मग काय तर अबा म्हणजे खांडच करतो तुम्ही. म्हणजे एवढी बा बकरीवर एवढी कमाई आहे म्हटलं, बस पाहायचं काम नाही. काय असं म्हणते बाबा नाही का? फुकट भेटली बकरी येली नाही का? हो बरोबर आहे. नाही पाटील बरोबर नाही का? आता पाहा तुम्ही मी याची सोय एवढी घेतो म्हटलं या बकरीची. बापा एक बकरी, दोन बकरी, 2 न 4, 4 न 8, 8 न 16, 16 न 32 असं खांडच करतो मी तयार. चांगल्या मार्गा लागला तू. मग काय तर हो बरोबर कर. जसं तुला पटतं तसं करतो. काही विषय नाही तुले. जेवढं हवा काही पैसे लागलं मागून घे बिंदास. काही भ्याचं काम नाही. ओ बाबा काय म्हणून राहिले तुम्ही? पैसे म्हणजे काय खटल्याक काय? माय बिन कोणी आलं चाललं काही पैसे द्यायचं काम नाही होते. आता गरीबाची मदत केली काय होते? गरीबाची मदत? अरे गरीबाचा कोण आहे? हे गरीब माणूस आहे का? फुकट भेटली नाही बकरी. माय बिन मजा मारायला लागायचं. मला म्हणते 2 चं 4, 4 चं 8 खांड करतो तुमचं तयार. चाललं शोभते कायले? थोडी दिली ते बाबाने दिले काय होते म्हटलं. काय चांगला आहे ते? चांगला मार्गी लागला ना. कायचं मार्ग कायचं काय म्हटलं? आता फुकटचं जमत नाही ना. असं फुकट गिकट घ्यायला नाही बसते ना बकरी नाही का? सांगू राहिलं लागायचं. जाऊ तिकडे. काय चालू आहे गोष्टी? काय चालू आहे म्हटलं गोष्टी? काही नाही असं चालू आमचं. तर काय लागा तुझी मजा लागा? मग लागा देवलाल फुकट भेटली तुला बकरी. कायच करावं बा येले हे मागचं मेहनत पाहत नाही माहिती काय केलं ती काय नाही. अरे बाबा हो मला फुकट भेटली मान्य आहे मले. पण पाय ना बाबा किती सोय घेतली मी त्याची. ती सोय घेतली म्हणून बाबू जिवंत आहे म्हटलं बकरी. काय सांगू तुले ना? बरोबर आहे. माय बीन कसे काय चालले काम आहेत लोक वर. असे फुकटचे घेता लोक वर जाता. मग म्हणता म्या कमाई केली. हो बरोबर आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटलं. लाभा मनोज पाटील लाभा. मी एवढं मोठं खाण तयार करतो आता. मला सगळं माहीत पडलं. कशी बकरीची सोय यायची, कसं काय करायचं, कसं काय खायला द्यायचं, कसं काय प्यायला द्यायचं, सगळं माहीत पडलं मला. करणं. हो मेहनत करायला पाहिजे माणसानं. बरोबर आहे मेहनत. अरे पान तुम्ही म्हटलं आता तुम्हाला फक्त एकच बकरी दुसऱ्याली. अरे 2 महिन्यानं भेटा मला. 2 महिन्यानं पहा तुम्ही खांडच तयार करतो मी. काय मायभीन फुकट भेटलेला बकरीले येतनीशे उड्या मारू आला मायभीन. हो बरोबर आहे. पण कसं सांगू का? देवलाला का ते चुकलं का तो? हे फुकट घ्यायला नाही ती पाहिजे बकरी.
नाही ना मनोज पाटील, ते कसं सांगू का, या बकरीला बिमारी होती ना, मग काय तर कोणीच घेणार ना. मा भाऊ म्हणत होता मी घेत नाही म्हणे बकरी, बिमारीची बकरी आहे म्हणती. मग काय म्हणून मी घेतली बकरी. काय सांगा तुम्हाला, याचं कारण हे आहे, याचं कारण हे आहे म्हटलं. पाल सोय घेतली मी, जमलं काम आता. हो बरोबर आहे नाही का, बरोबर आहे. हो. कुठं चालले तुम्ही? आबाजी कुठं चालले? वावरात चाललो बा मी आता. हो चाललो वावरात. चालतं का? नाही पिल्लू आहे ना हातात. मी नाही येत. मी बकरी जोड थांबतो. बरं चाल येतो म्हटलं देवला. येतो कर सोय कर माय भीन. हो येतो आम्ही. बरं हो या म्हटलं या. चाल लवकर. लवकर आलता म्हटलं, एक दिल का धसकट वाणायला का. 5 वाजता मी आलतो, पहिला नंबर माया म्हटलं. थांब जरा तू मागून ये. जमता नाही ना बाबा, नाही का जमत नाही ना. बा लवकर मी आलतो म्हटलं. सरक म्हटलं. होय मांग होय. चला रे बाबा दोन्ही बी कोणी चाला ना. कोणी चाला ना बाबा, लवकर चाला पण. तुला हो काहीच नाही. आपला ऑटो आहे म्हटलं, पहिला ऑटो आपला. हे काय हे सांगू राहिलं आपल्याला. अरे पहिला आपला ऑटो आहे म्हटलं, पहिला नंबर आपला आहे. काय सांगा तुम्हाला. थांबा तुम्ही. बसा तुम्ही ऑटोत बसा. नाही शुला आपला ऑटो आणला का. काय आहे का आपला ऑटो आहे म्हटलं. आपला ऑटोचा नंबर आहे. ये माझ्या ऑटोत बस म्हटलं. बरोबर काय करा बरं. ते तुमचं भांडणं घेणं करा बरोबर. काय समजत नाही कोणाचं काय चाललं काय करा. ते भांडणं करा पहिले, मग सांगा काय करत ते. म्हटलं मार खाऊ नको. अबे धसकट वाण्याची लगा धसकड्या. आणि तिकडे मरण तिकडे डुबऱ्या वाण्याच्या. डुबऱ्या तो मला म्हटलं डुबऱ्या. तू तर लय बिजा बच्ची नाही बे. लय सुच्ची आहे तू तर. सांगू राहिला का पाय तरी पुरता ते. जाऊ तिकडे. डोसको नको करू मॅड म्हटलं. पहिला नंबर तू या, दुसरा नंबर माया. जाय बस लवकर. असं भांडणं कराते मले, दररोज भांडणं कराते मले. पहिला नंबर माया, दुसरा नंबर माया बिनला काही डोक्यावर बसता. चला बसा तुम्ही पहिले. नाही बसतो मी पहिले, पण पहिले तू सांग मले ऑटो कधी धकते म्हटलं. सांग पहिले कधी धकते ऑटो. 5 मिनिटं बस, जास्त काही नाही. 5 मिनिटं फक्त. सवार आल्या बस झाला ऑटो चालू. मला अर्जंट जाणार बाबा, मले काय का. चाल बरं ते देतो म्हटलं. ते पैसे काय असते. चाल बरं तू. अरे शिवा कुठं चालला तू. कामाला चाललो बाहेर जरासं, बँकेचं काम होतं. चाललो बा. काय करता आता. कुठं चालला तू. मी तिकडे चाललो. येरी काय तर मी तिकडे चाललो म्हटलं. चाललो मग बस ना. मनोज पाटील काय म्हणणं काय तुमचं म्हटलं. म्हणणं काय तुमचं. येऊन जाऊन म्हटलं आमच्या सवारावर काऊन येता राजा. आमचा म्हटलं आम्हाला म्हटलं जेव देता का म्हटलं तुम्ही. सुकानं म्हटलं खाऊ द्या ना राजा. येऊन जाऊन म्हटलं कशाला पोटाला लाता मारवल्या तुम्ही. अरे सवार आहे आमची ती. येऊन जाऊन म्हटलं तुमची सवार चालवल्या राजा गाडीवर. राहू द्या नेऊ नका म्हटलं शिवलाले. कसं काय म्हणजे. अरे माय म्हणणं माही मर्जी. मी नील नाही नील. तू काय करणं. तू काम करणं. कसं काय म्हणजे. अरे तुम्ही दादा इथं करून राहिले का. काय कसं काय म्हणजे. अरे आमची सवार आहे ती. आमच्या सवार चालू आहे तिकडे. अरे आम्ही मग काय करू. रस्त्याने हिंदू का म्हटलं. शिला बस बस लवकर. काम आहे तसं बस. चाल लवकर बस म्हटलं. बस लवकर. येरी का. हो बसलो चल. भाऊ असं ना कसं झाली म्हटलं. पा बरं आता नाही का म्हटलं हे पोटावर लाता नाही का. काही समजत नाही बुवा. हे सुचत नाही मला. कारण नवीन ऑटो घेतला का काय सर बुवा. काही धंदा नाही काहीच नाही म्हटलं. काय समजा नाही म्हटलं. माणसानं आत्महत्या करा का काय करा रे बुवा. तुला तरी जुना घेतला काय ऑटो. तो मी आता नवीन घेतला मी ऑटो. ना कसं करतात हे समजत नाही बा मला. आता मला मार्ग नाही म्हटलं. समजत नाही मला काय करा काय नाही. पा बरं हे एक सवार नाही राहिली ना. एक सवारी काय करा समजत नाही बुवा. आता आपल्याला नाही का. जाऊ द्या तिकडे. शेती एखादी येईल म्हटलं. हो वाटच पाला ना आपल्याला. आता मग काय करता आता. मस्त आलता देशील नेलं त्याला मनोज पाटीलनं. काय करा बा समजत नाही बा ना बा. हो काल थांबला सांग ना मला पहिले. काल थांबला काल तू होती. सांग ना मला काय सांगासते. सांग लवकर काय सांगासते सांग. हो थांब ना सांगतो ना मी. तुझ्या भाऊ नाही का. तुझ्या भाऊ देवलाल. अबे तू देवलालच्या पुढे काहीच नाही म्हटलं. तू देवलालच्या पुढे काहीच नाही म्हणजे म्हणणं काय तू मनोज काय म्हणू करायला तू. अबे तुझ्या भाऊ म्हटलं किती वर चालला का. तू बसलेला का बँकेच्या चक्रा मारत. तुझ्या भाऊ किती वर चालला. काय सांगू राहिला ते. वर चालला लावला काय. अरे बरोबर सांग ना बे मनोज. बरोबर सांग ना काय सांगास ते. डायरेक्ट क्लिअर बोल ना. क्लिअर सांगतो मी. तुझ्या बाप नाही का. तुझ्या बापानं म्हटलं ही बकरी दिली वाटते ना तुझ्या भावाले. माहिती आहे का तुले. हो बकरी दिली. हो माहिती आहे मला. हो माहिती आहे मला. तेच सांगू राहिलो तुम्ही मी. त्या बापाने ती बकरी दिली का नाही. ती बकरी म्हटलं टणटण झाली बाबा. काय माहित आहे तुले. त्या भावानं म्हटलं सोय घेतली त्याची त्या बकरीची. टणटण झाली म्हटली ती बकरी. तिने एक पिल्लू पण दिलं. हो का झाली वाटते चांगली बकरी नाही का. झाली का काय माहिती आहे तुले. चांगली झाली म्हटलं बकरी ती. तिने एक पिल्लू पण दिलं. अरे बापा मला काय सांगे लंबायला मग गोष्ट सांगे. अरे म्हणे मनोज पाटील म्हणे 2 च्या 4, 4 च्या 8, 8 च्या 16, 16 च्या 32, 32 च्या 64 बकऱ्या करतो म्हणे मी. पुरं खांडच करतो म्हणे. एवढी कमाई करतो म्हणे मी. असं म्हणे का ते. काय म्हणे आणखी.
काय म्हणे म्हणजे अरे मले म्हणे ते मा भाऊ काहीच नाही म्हणे पुढे काय म्हणे ते 2 महिन्यानं पाय म्हणे फक्त 2 महिन्यानं पाय म्हणते मा भावाच्या वर जातो म्हणते मी मग काय मा भाऊ काहीच नाही म्हणे शिवलाल मा पुढे काहीच नाही म्हणे शिवलाल पुढे मग काय असं म्हटलं ना त्यानं बापरे म्हणजे असं म्हटलं त्यानं मग काय तर हा फक्त 2 महिने थांब म्हणे भावाच्या वर जातो म्हणे मी मग काय मोठं मोठं घर बांधतो म्हणे बकऱ्यामध्ये लय कमाई आहे म्हणते मा जगण्याला सायकल घेतो म्हणे अबे लय कमाई करतो म्हणे मी असं म्हणे होते असं म्हणे काय ते काय येईल काय असं म्हणे का आता तुला खोटं वाटत असेल बाबा पण कसं बाबा मला असं म्हणे होते मग काय लय वर चाला ते काय लगा आपण इकडे बसलो का हा ट्रॅक्टरवर जा आणि इकडे मर तिकडे मर तिला बघा फुकट भेटली ना ती बकरी हा त्याच्यावर पण किती उड्या मारल ते बरोबर आहे मा बाबाने त्याला फुकट द्यायला नाही पाहिजे बकरी म्हणा बरोबर आहे काय ते हवा ते समजत नाही तुला एवढं हिस्सा पाळणं तू डायरेक्ट म्हणा त्या बुड्याला जाऊन भेट म्हणा मला हवा म्हणा मा बकरी हिस्सा पाहिजे म्हणा मा भावाला कोण दिली म्हणा बकरी असं काऊन नाही म्हणत तू दादा तुला काय सांगा म्हटलं आता मला ते पुरत नाही ते बकऱ्या वेगळ्या आपला वेगळंच आहे ना आपलं ते रुबाब आपला रुबाब वेगळा आहे आपली स्टाईल वेगळी आहे ते बकऱ्या इकडे कोण टाकते रे हा ते म्हणणं बरोबर आहे तू कसा वेगळाच माणूस आहे तू स्टाईल वेगळी आहे मला माहिती नाही तुझं काय ते पण कसं तू हा हिस्सा पाड म्हटलं मग काय तू हिस्सा पाड मिळाला अशा लगा तुझ्या भाऊला किती वर जाते मग काय येऊन जाऊन लगा तुझ्या बापाला का त्याला दिल ना तुला काय भेटते ते बरोबर आहे नाही का ते म्हणणं बरोबर आहे नाही का येऊन जाऊन त्याला द्यायचं नाही का बरोबर आहे ते म्हणणं अशा ते डायरेक्ट म्हणवाला ते मा भावाच्या वर जातो म्हणे मी मग काय पुरा त्या बापाला सपोर्ट आहे दिले तुला काहीच नाही सपोर्ट तुले तू असं काय वाटते अबे हिस्सा माग म्हटलं त्या बापाला बोला हिस्सा माग म्हटलं लगा बरोबर आहे लगा म्हणूनच लगा बरोबर आहे लगा मला सपोर्ट नाही कोणाचा मी एकटाच आहे ना खिलाडी मग काय ते कष्ट जगू बाबा नाही का ते म्हणणं बरोबर आहे काही ना काही करायला गेलं मला नाही का काही करावंच लागतं तुले नाही तर हा बा असे जमत नाही बाबू असे ना बा मी सांगून तुले तुझ्या बापनी त्याला देते बाबू मग तुला काही भेटत नाही म्हटलं सांगून राहिलं तुला आत्ताच तुला बोलण्याचा हक आहे म्हटलं आत्ताच ते हक बाबू कर लवकर ते का करास ते त्या बापाला बोल त्या बापाला म्हणा आम्हाला हिस्सा पाहिजे म्हणा असं बोल म्हटलं बापापत जमते भाऊ काम बरोबर तसं करतो ना बाबा नाही का तसं करतो बरोबर चालते ना बरोबर तसं म्हटलं तसं बरोबर थांब ना काय म्हणतो हा फक्त कोणाला सांगू नको की मी सांगितलं बाबा नाही का राहायचं माया राग करायचं ते सांगू नको फक्त त्याला तुझं नाव कुठे येते बे तुझं नाव येतच नाही ना पण हा बा बरोबर करतो मी त्याला नाही का बरोबर सांगतो ना मा बापाले सांग भांडणच करतो मी आता भांडणं कर का मारामारी कर पण कसं जमत नाही तुझ्या हक्क तुला मिळाला पाहिजे तुला हक्क मिळाला पाहिजे बा असं म्हणणं आहे माझ्या नाही का एकटाच थोडी लाडका दे बा येऊन जाऊन म्हटलं मग भावाला देते बा काही पण मग काय ते बरोबर आहे तुझं करतो मी भांडणं करतो नाही मारामारी करतो नाही का बरोबर आहे चाल तुला बँकेत सोडतो मी चाल जाय लवकर घरी कर बा का असते कसं करता मग सांगा मला पहिले नाही का डायरेक्ट काय आपलं म्हणणं काय करता तुम्ही सांगा मला पहिले कसं पहिले सांगून जर तुम्हाला मला माझा हिस्सा पाहिजे दुसरं आटपलं गोष्ट कसं करता मग सांगा तुम्ही असं काय शिवला सांग रे बरोबर मला काय म्हणाच काय तुले मा भावाला बकरी नाही दिली का तुम्ही ना ती बिमारी बकरी दिली नाही का तुम्ही ना ती बकरी बा तिने एक पिल्लू दिलं म्हणते ती बकरी टणटण झाली म्हणते आता तिने एक पिल्लू दिलं ती पिल्लू मला द्या विषय आटपला अरे बा त्यानं सोयी घेतली का त्यानं सोयी घेतली त्याला पिल्लू भेटलं का राव देन त्याले काय होती त्याले सासरे बाबा म्हटलं ते हे म्हटलं हे तुमचा पोग नाही का म्हटलं ते एकटाच लाडका आहे का त्याला तुम्ही बकरी दिली म्हटलं म्हणजे नवल आहे ना बाबा आम्हाला द्या म्हटलं काही ना काही सांगू राहील तुम्हाला बाई तसं नसते ना त्यानं बकरी सोयी घेतली ना कायची सोय म्हटलं कोणती सोय तर मी घेत होतो पण मला काय आवडतं जाऊ द्या म्हटलं पण हा पा आपल्याला ते बकरीचं पिल्लू द्या ना मला बकरीचं पिल्लू द्या मला दुसरं काहीच नाही पाहिजे ना पण मला बकरीचं पिल्लू द्या दुसरं काही करा बाबा कसं काय जमी रे बा त्यानं सोयी घेतली ना का काय लावलं ते सही घेतली अरे माहीत आहे मला सही घेतली ती माहीत आहे मला आय बिन उठलं सुटलं सही घेतली मला ते हा पा ते बारकं पिल्लू पाहिजे म्हटलं काय म्हणतो तुम्हाला ते बारकं पिल्लू पाहिजे म्हटलं मला तुला लगा तू लगा पाय बरं तुझ्या लगा घरदार चांगला आहे लगा तुझ्या मागं काही कमी आहे का पैशाची ती लगा गरीब आहे त्याचं काहीच नाही त्याचं म्हटलं बा एक काम करणं तू जाऊन तिकडे काय बकरीला बिमार होती ती त्यानं सोय घेतली आली तिला बकरी दुसरं काय झालं ते मला काय सांगू राहिले तुम्ही सोय घेतली बकरी बिमार होती मला काय सांगू राहिले तुम्ही ना त्याला फुकट काल दिली बकरी पैसे दिले ते जमलं असतं बा पण हा मला माझ्या बकरी हिसाबाचे म्हटलं ते बारका पिल्लू मला द्या नाहीतर बकरी द्या मला मोठी काय म्हणता तुम्ही काय म्हणता का तुम्ही मला सांगा मला पहिले नाही जमत रे त्याला म्हटलं तुम्ही घे म्हटलं बा बकरी सोय कर म्हटलं जनते म्हटलं ती 5-6 दिवसानं लगा किती खुश झालं लगा ते देवलाल मग काय तर बा तसं जमत नसते शिवलाल जमत नसते तसं हो लगा म्हटलं आज म्हटलं ब्रदर डे आहे वाटते काहीतरी ब्रदर डे आहे लगा तुला समजते का नाही म्हटलं ते काय सांगू राहिले मला ब्रदर दे भरदर दे ते मला काय सांगू नका मला आबा बकरी द्या नाहीतर पिल्लू द्या विषय आटपला देता का तुम्ही कसं करता सांगा मला भांडणं करू का मी नाही भांडणं करू का सांगा मला पहिले नाही भांडण नको करू रे लगा त्याला फक्त लगा पैसे देतो मी वाटल्यास तुले 3,000 रुपये मी देतो तुले तिला काही म्हणू नको रे लगा
बापा 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 लेस पूर काय उराला गड्या, लेस पूर काय उराला बापा मा बापाले. अरे मी तुमचं पोरग नाही का? तुम्ही ते एकटाच लाड काय का म्हटलं ते लेस पूर काय उराला तुम्हाला? गरीब आहे रे ते, गरीब आहे म्हटलं. मग काय तर गरीब आहे का, पैसा गिसा आहे का त्याजवळ? भले काय सांगू राहिले तुम्ही गरीब आहे ते. मग काय ते शोक पाणी किती करते ते, दारू पिते, इकडे पडते तिकडे पडते. मला काय सांगू राहिले तुम्ही? सांगू राहिले मोठे मले आबा एक तर बकरी द्या नाहीतर पिल्लो द्या, विषय आटपला. नाहीतर मी भांडणं करतो. सांगू राहिले तुम्हाला मी. बा कसं काय करा रे, ह्याला काय शिवला रे. आजचा व्हिडिओ समजा आय होप आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मागच्या व्हिडिओतले सगळ्यात चांगले कमेंटचे नाव घेऊ. तर पहिलं कमेंट आहे श्रीकुमार लाजेवार, दुसरा आहे हेमंत मेंदे आणि तिसरा आहे राजकुमार गुडले. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल सगळ्यात चांगली कमेंट करा. मित्रांनो उद्या भेटू हाच विषय घेऊन 8 वाजता. प्रत्येक गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय जय महाराष्ट्र माझा.